पुणेकर ज्येष्ठ नागरिकांनो, आज मी स्पष्टच बोलतो, तुम्हाला टार्गेट केलं जातंय आणि हे कधीतरी अधूनमधून नाही तर हल्ली वारंवार होताना दिसतंय. कारण अलीकडे पुण्यात असे 5 धक्कादायक प्रकार समोर आलेत. लेटेस्ट म्हणजे हडपसरच्या 85 वर्षाच्या व्यक्तीला बनावट ट्रेडिंग म्हणजे शेअर ट्रेडिंग ॲप स्कॅममध्ये 22 कोटींना फसवलं गेलंय. पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या सायबर फ्रॉड पैकी एक हा फ्रॉड आहे. दुसरी केस भांडारकर रोडवरच्या 82 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्ट करून त्याच्याकडनं सुमारे 11.25 कोटी लुबाडले गेले. तिसरी केस आहे पुण्यातील एका निवृत्त अधिकाऱ्याची जवळपास 1.25 कोटी 1,25,00,000चे डिजिटल अरेस्ट फसवणुकीनंतर त्याचा धक्का बसून मृत्यू झाला. हे किती भयंकर आहे बघा. चौथी केस आहे बनावट डॉक्टर म्हणजे ज्याला क्वॅक म्हणतात, त्याने उपचारांच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाकडनं तब्बल 3 लाख रुपये उकळले, धमकावून पैसे ट्रान्सफर करून घेतले. पाचवी केस आहे पिंपरी चिंचवडमध्ये चारधाम हेलिकॉप्टर यात्रा या आमिषानं जवळपास 53 सिनियर सिटीजनची साधारण 12 लाखांची फसवणूक झाली. आता प्रश्न एकच, पुण्यातले सिनियर सिटीजन्स एवढे इझी टार्गेट का? चला याची 10 कारणं आम्ही शोधून काढली आहेत आणि त्यामागचं खरं मानसशास्त्र काय आहे ते समजावून घेऊया. पहिलं आहे संचित पैसा म्हणजे मोठी बेट. पहिलं कारण तुमच्याकडे पैसा आहे म्हणून नाही, तर तुमच्याकडे एक रकमी पैसा असतो. PF, ग्रॅच्युइटी, FD, रिटायरमेंट बेनिफिट्स, प्रॉपर्टीची देवाणघेवाण किंवा प्रॉपर्टी विकलेली असते. फ्रॉडस्टरला माहित आहे एकदा विश्वास बसला तर एकदम मोठी रक्कम निघू शकते इथनं. दुसरं आहे डिजिटल गॅप म्हणजे UPI असेल, स्क्रीन शेअरिंग, एनी डेस्क, KYC, अपडेट, OTP, लिंक क्लिक. आपण खूप चांगले आहोत पण सिस्टीमची भाषा वेगळी आहे आणि फ्रॉड करणारी लोक ही भाषा वापरून आपल्याला कन्फ्यूज करतो आणि मग आपल्यावरती पूर्णपणे कंट्रोल घेतो. तिसरं कारण आहे ऑथॉरिटी बायस म्हणजे पोलीस, CBI, बँक हे शब्द आपल्या कानावर पडले की आपण विनाकारण नम्र होतो, आज्ञाधारक होतो. मी CBI मधून बोलतोय, TRAI मधनं बोलतोय, कोर्टातनं बोलतोय, पोलीस स्टेशन मधनं बोलतोय, मी बँक मॅनेजर बोलतोय. हे ऐकलं की आपल्याला लहानपणापासून जे आपल्या मनावर बिंबवलंय की अधिकाऱ्यांशी वाद नको, अधिकाऱ्यांना प्रतिवाद नको, त्याची आयडेंटिटी एस्टॅब्लिश करायला सांगणं म्हणजे त्याचा अपमान होईल अशी आपली मनोधारणा असते आणि फ्रॉड करणारी लोक हेच आपल्या विरुद्ध वापरतात. चौथी गोष्ट आहे